नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मोठे संघटन उभे करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय। याच पार्श्वभूमीवर महत्त्वाची आढावा बैठक संपन्न झाली। लोकनेते अजितदादा पवार साहेब जाण्याच्या नंतर अतिशय सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते दुःखामध्ये होते। आणि कार्यकर्त्यांची भावना होती की आपण त्या निमित्ताने एकत्र जमलं पाहिजे, म्हणून आमच्या जिल्हाध्यक्षांनी बैठक या ठिकाणी बोलवली। आपण बघितलं की दादांना त्यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करून आम्ही बैठकीची सुरुवात केली। आमचे काही निवडून आलेले नगरपालिकेतले 72 आणि महापालिकेतले 2 74 नगरसेवक, नगराध्यक्ष, त्याच्यामध्ये स्वीकृत सदस्य, या सर्वांचा एक त्यानिमित्तानं सन्मानही केला। नगरपालिकेत महापालिकेत झालेल्या पराभवाची कारणमीमांसा शोधली। येणाऱ्या सगळ्या निवडणुका एकसंघपणाने आपण लढल्या पाहिजे ही भूमिका घेतली। आणि कार्यकर्त्यांचं मनोबल कसं वाढेल ही गोष्ट खरी आहे की दादा गेल्यामुळं ती पोकळी न भरून निघणारी आहे, परंतु आदरणीय सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वामध्ये परत महाराष्ट्रातली देशातली राष्ट्रवादी जोमाने कामाला लागली। त्यामध्ये नांदेडही मागे राहता कामा नये ही भावना आम्ही व्यक्त केली। आपण बघितलं असेल की लोकनेते दादा हे पुणे बारामतीचा जर सोडला दौरा तर महाराष्ट्रात सगळ्यात अधिक वेळ नांदेडला आले। जवळपास 6-7 वेळेस दादांचा दौरा झाला। त्याच्यामुळे दादांची जवळीकता ही प्रत्येक कार्यकर्त्यांची निर्माण झाली होती आणि दुःख होणं हे स्वाभाविक आहे। झालेलं दुःख विसरून राष्ट्रवादी काँग्रेस वाढविण्याच्या संदर्भातला संकल्प आम्ही सर्वांनी केला। तर नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली असून संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात आहे। येत्या काळात याचा राजकीय परिणाम काय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।